परंतु हळूहळू शाळेचं रूप पालटत गेलं आणि आज आपली शाळा देखील अगदी जणू काही प्रवेश करण्यापासून कोकणात आल्यासारखा भास व्हावा अशी निर्माण झालेली आहे। आणि ही शाळा या वाटचालीपर्यंत आणण्यासाठी कासारी विभागाचे सरपंच अश्विनीताई मेंढे, सुधीर बाप्पा गायकवाड, नितीन दादा, सचिन दादा आणि सर्व ग्रामस्थ शिक्षक वृंद या सर्वांचा तितकाच मोलाचा वाटा आहे। या शाळेमध्ये मला 8 वर्ष झाले। या कालावधीमध्ये शाळेला लोकमंगलचा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला। परसबागेमध्ये आपल्या शाळेचा 2 वर्ष सतत क्रमांक आला आणि मागच्या वर्षी 2024-25 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये आपल्या शाळेला तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक सुद्धा मिळाला। शाळेमध्ये सतत काम करत असताना सर्व शिक्षकांचे खूप सहकार्य लागले। अश्विनीताईसाठी जीवाभावाची मैत्रीण मिळाली। गावामध्ये कुठलीही तक्रार आली तर त्यावेळेला नितीन दादा आणि सचिन दादा, सुधीर बाप्पा आमच्या पाठीशी अगदी भावासारखे खंबीरपणे पाठीमागे उभे राहिले आणि त्यामुळे कधीच कुठल्याही गोष्टीची काळजी वाटली नाही, शाळेची चिंता वाटली नाही किंवा कुठल्या प्रकारची भीती वाटली नाही। शाळेचा स्टाफ सुरुवातीपासूनच चांगला मिळाला। अगदी साठे मॅडम पासून साठे मॅडमनी आईसारखं प्रेम केलं। अप्पा सरांचे कुठल्याही पालकाला की ऑफिसच्या पुढे अप्पा सरांनी तो पालकापर्यंत कांबे सरांचा शांत आणि त्यांच्याकडे भरपूर ज्ञान होतं आणि खूप काही शिकण्याचं होतं। बडे सरांचं सुंदर आणि उत्कृष्ट आणि त्यांच्या संपूर्ण टीम यामध्ये आज आपण पाहतो की आपली शाळा प्रगतीपथावर नक्कीच पोहोचलेली आहे। कदम मॅडम विषयी तर काय बोलावं। कदम मॅडमकडे मी जेव्हा पाहते तेव्हा मला त्यांच्यामध्ये माझी आई वाटते। वयाने मोठ्या आहेत, हुशार आहेत, मितभाषी आहेत, खूप ज्ञानाचा अखंड सागर त्यांच्याकडे आहे, परंतु त्या कधीही आपल्या ज्ञानाचा आणि वयाने मोठ्या असल्याचा बडेजाव कधीच करत नाही। त्यांच्या छत्रछायेखाली बरंच काही शिकण्यासारखं आहे। दरेकर एक चांगली मैत्रीण, चांगली बहीण मिळाली। आयुष्यामध्ये किती जरी कठीण प्रसंग आला तरी पण आपण खचून न जाता त्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड दिलं पाहिजे आणि तेही हसत हसत, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। ते शांत आहेत, हुशार आहेत, मनमिळाऊ आहेत आणि विशेष म्हणजे सतत हसतमुख आहेत। आम्ही अगदी लहानपणापासून जीवभावाच्या मैत्रिणी असल्यासारख्या हातात हात घालून फिरायचो, गावभर फिरायचो, आम्ही सोबत हसलो, सोबत रडलो, खेळलो। मी सांगतो माणसं खेळायचं विसरतात, आम्ही शाळेमध्ये खेळलो सुद्धा। मुलांमध्ये रमत असताना आम्ही आमचं वेळ विसरून सुद्धा खेळलो। भोसले चरित्रामध्ये एक मला चांगली बहीण मिळाली, अतिशय माया लावणारी, तितकंच हटकाने रागवणारी, कुठल्याही गोष्टीला कधीही, आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एकेरीपणा आहे आणि त्यातून त्यांची माया नेहमीच पाजरत असते। नंदा मॅडमकडे खूप काही शिकण्यासारखं आहे। कुठल्याही प्रसंगामध्ये अगदी माणसाने रिलॅक्स कसं राहावं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। ताण न घेता आपण आपली वाटचाल केली पाहिजे आणि कुणाकडूनही अनावश्यक अपेक्षा करू नये हे नंदे मॅडमकडून शिकण्यासारखं आहे। कसबे सरांचा फार कमी सहवास नव्हता, परंतु त्यातही कसबे सर अतिशय शांत, संयमी स्वभावाचे आहेत हे लक्षात आलं। नंदे सरांकडे तरी काय शिकावं? प्रामाणिकपणा, कष्टाप्रती तुमची भावना चांगली असली पाहिजे, वक्तशीरपणा, काम प्रतिष्ठा, हे सगळे गुण त्यांच्या ठिकाणी आहेत। या ठिकाणी काम करत असताना, लहान असल्यामुळे बोलत असताना, काम करत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा अनावधानाने काही बनवून गेलं असेल तर मी सर्व शिक्षकांना माफी मागते। जर या कार्यकाळामध्ये माझ्यामुळे कोणाची मने दुखावली गेली असतील तर मी क्षमस्व आहे। माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या, कुटुंबासारखं मला प्रेम दिलेल्या, बाबासारखं पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या, बहिणीसारखं मैत्रिणीसारखं प्रेम दिलेल्या सगळ्या त्यांची मी कायम माझ्या या संपूर्ण कार्यकाळामध्ये मला कधीही असं वाटलं नाही की मी माझ्या घरापासून दूर आहे। या ठिकाणी शाळेत आल्यानंतर मला माझं कुटुंब मिळालं आणि आता नवरी माझ्याकडून सासरी जाताना जशी राजमातीला असते की आपलं काहीतरी सुटतंय, तशी आज माझी अवस्था झालेली आहे। पालक देखील
या 7 वर्षाच्या काळामध्ये आता 7वीला गेलेली बॅच जून पासून जानेवारी पर्यंत पहिलीला माझ्याकडे होती. त्यामुळे त्यांचा पालकवर्ग संपर्कात आला. नंतर लॉकडाऊन लागले. 6वीला असलेली बॅच देखील पहिलीला असताना माझ्याकडे होती. 5वीला असणारी बॅच देखील 2 ते 3 महिने पहिलीला असताना माझ्याकडे होती आणि आता पहिलीचा वर्ग. त्यामुळे पालकांचा संपर्क बऱ्यापैकी आला. पालकांसाठी पण एक विनंती आहे की मुलांना वाढवत असताना कधी रागवू नका. मुलांना रागवलं की ती खोटं बोलायला शिकतात आणि नंतर आई वडिलांपासून दुरावतात. आपल्या मुलाची तुलना कधीच कुणाशी करायची नाही, कारण मुलं कधीच तुलना केल्याने मोठी होत नाही, तर मुलं कौतुक केल्याने मोठी होतात. अरे, ज्याच्या मुलाला 150 पैकी 140 पडले, माझ्या मुलाला 90च पडले, काही हरकत नाही. दुसऱ्याच्या मुलाच्या उंच जिद्दीपेक्षा तुमच्या मुलाची छोटीशी उडी पहा, त्याचं कौतुक करा, त्याला प्राधान्य द्या आणि मग बघा तुमचं मूल नक्कीच पुढच्या पायरीवर जाईल, अगदी यशाच्या क्षेत्रावर जाईल. सर्वात शेवटी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तुम्ही. मुलांसाठी माझी महत्वाचा संदेश आहे, खूप अभ्यास करा. सर्वात महत्वाचं, आई वडिलांचं ऐका, चांगले मित्र जमवा, भरपूर वाचन करा. फक्त शाळेतली पुस्तकं वाचू नका, तर शाळेच्या बाहेरची देखील पुस्तकं वाचा. आपण जेवढं जास्त वाचन करू तेवढी आपल्या भाषा प्रगल्भ होत जाते. बोलत असताना आपण वाचलेल्या शब्दांचा आपल्याला वापर करता येतो आणि मग तुमचं व्यक्तिमत्व सुधारण करता येतं. चांगले मित्र जोडले तर तुमच्या मनावर चांगले संस्कार होत जातात आणि तुमचं उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी ते मदत करतात. मोबाईलचा वापर शक्यतो कमीत कमी आणि कामापुरताच करा. आयुष्यामध्ये स्वावलंबी बना. मुलींना महत्वाची सूचना आहे, इथून पुढे 7वीच्या पुढे गेल्यानंतर पटकन लग्नाच्या बेडीत कुणाच्या प्रेमाला न बळी पडता स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहा. अभिमानी बना, स्वाभिमानी बना आणि सर्वात महत्वाचं, तुमच्यावर जर कधी अन्याय होत असेल तर त्याला विरोध करायला शिका. शेवटी जाता जाता एवढंच म्हणाल, नको नकोशी वाटते तरी जिव्हारी लागलेली तळमळ आहे. नको नकोशी वाटते तरी जिव्हारी लागलेली तळमळ आहे. उठ पाकडा, पिंजऱ्यात बाहेर जाण्याची वेळ आलेली आहे. परत 5 वर्षानंतर मला संधी मिळाली. जसा बदलता निसर्गाचा नियम असतो तसा बदली नोकरीचा एक जर मला परत संधी मिळाली तर मी नक्कीच कासरवाडीला पुन्हा नेण्याचा प्रयत्न करेन. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आयुष्यात काही जरी नाही बनता आलं, कुणी डॉक्टर बनाल, शिक्षक बनाल, इंजिनियर बनाल, व्यावसायिक बनाल, शेतकरी बनाल आणि काहीच जरी तुम्हाला नाही बनता आलं तर एक चांगला माणूस बना, आदर्श माणूस बना. सर्वांना मदत करा, सर्वांशी प्रेमाने वागा, आदराने वागा आणि चांगला माणूस म्हणून जगा. धन्यवाद.